गावदेवी माते की। आणि आता मी विनंती करेन सर्व उपस्थित मान्यवरांना की आपण खेळपट्टीवरती जाऊया, ज्या ठिकाणी याच खेळपट्टी मुळे आणि याच क्रीडांगणावरती आपल्याला या 6व्या पर्वाचा विजेता मिळणार आहे। त्यामुळे आपण सर्वजण या खेळपट्टीची पूजा करू, यष्ट्यांचं पूजन करू आणि क्रिकेटच्या या महासंग्रामाला अर्थातच भरोडी प्रीमियर लीग 2024च्या 6व्या पर्वाला सुरुवात करणार आहोत। तमाम मान्यवरांना माझी विनंती, आपण सर्वांनी खेळपट्टीवरती या आणि सर्वांच्या उपस्थितीत आपण या स्पर्धेचा शुभारंभाला सुरुवात केली आहे। खेळपट्टीचं देखील आपण पूजन करणार आहोत। ग्रामपंचायत सदस्य आदरणीय विलासजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी नुकताच आगमन होते, आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत। त्याचबरोबर अक्षयजी भोईर दादांना देखील विनंती आहे की आपण या स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित आहेत, आपण जरूर क्रीडांगणावरती या। आठ संघांना या 6व्या पर्वामध्ये समावेश देण्यात आलेला आहे। 112 खेळाडू तब्बल एकाच भरोटी गावातील आपल्याला आज या या क्रीडांगणावरती पाहायला मिळणार आहेत। सो पाहूया 6व्या पर्वाचा विजेता कोण असेल। हेच क्रीडांगण, हीच खेळपट्टी आपल्याला हीच खेळपट्टी आणि हेच क्रीडांगण आपल्याला 6व्या पर्वाचा फोटो आपण काढूयात। सध्या लाईनअप करा प्लीज। प्रत्येक संघाला विनंती आहे आपल्या स्क्वॉडला घेऊन लाईनअप करा। आपण अगोदर खेळपट्टीचं पूजन करतोय, यष्ट्यांचं पूजन करतोय। हीच खेळपट्टी आणि हेच क्रीडांगण 6व्या पर्वाचा विजेता आपल्याला देणार आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये तुमच्या सहकार्यानं भरोडी प्रीमियर लीग पुढे चालली आहे। अशीच एकता आपली आम्हाला हवी आहे आणि गावाची अस्मिता जपणार, प्रत्येक क्रिकेटपटूला न्याय मिळवून देणारी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देणारी अभिमानाची स्पर्धा भरोडी प्रीमियर लीग 2024 पर्व 6व। आठ संघ आपल्याला पाहायला मिळतात। स्वर्गीय चंद्रकांत पाटील प्रतिष्ठान, त्याचबरोबर स्वर्गीय हिरूबाई स्मृती 11, त्यानंतर जॉय 11, जास्वी 11, मोताई 11, गावदेवी 11, बंटी 11 आणि आप्पा एंटरप्राइजेस। 8 संघांमध्ये घमासान 2024 भरोडी प्रीमियर लीग सीझन 6 6व्या पर्वाचा थरार आज आणि उद्या आपण पाहणार आहोत या क्रीडांगणावरती। नुकतंच अक्षय शेठ भोईर यांचं देखील या ठिकाणी आगमन होते, आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत। खेळपट्टीवरती बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत, त्या सर्वांच्या शुभ हस्ते यष्ट्यांना पुष्पहार अर्पण करण्यात येतोय। श्रीफल वाढवला जाईल।
या गावचं ग्रामदैवत गावदेवी मातेच्या चरणी आपण नतमस्तक होऊयात. गणपती बाप्पांच्या चरणी आपण नतमस्तक होऊयात. 6व्या पर्वाच्या खेळाला सुरुवात होईल. शुभारंभ होतोय. 112 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत 6व्या पर्वामध्ये. बरोडी प्रीमियर लीगच्या रिक्षा युनियनचे अध्यक्ष आदरणीय जयरामजी भोईर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. आपले आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रत्येकाचं योगदान आहे. गाव म्हटलं की तिथे राजकारण आलं, समाजकारण आलं, पण या सर्वांना बाजूला करून हे सर्वजण एकत्रित येतात. याचं एकच माध्यम ते म्हणजे क्रिकेट. आणि क्रिकेट या खेळामुळे आपण आज सर्वजण एकत्रित आहोत. 112 खेळाडू आपल्या गावातील खेळणार आहेत आणि बरोडी गावाची एकता अस्मिता जपणारी स्पर्धा बरोडी प्रीमियर लीग. यष्टांना पुष्पहार अर्पण करण्यात येतो. आदरणीय प्रेम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण यशांना पुष्पहार अर्पण करत आहोत. श्रीफल वाढवला जाईल, पुष्पहार अर्पण करण्यात येतोय. आणि या सर्व विधी कोणत्याही स्पर्धेच्या सुरुवातीला आपल्याला मिळतात. लाईनअप करा चला लवकर. सर्व खेळाडूंनी आपापल्या संघाला घेऊन कॅप्टन आपण लाईनअप करून घ्या प्लीज. 4 संघ डाव्या बाजूला, 4 संघ उजव्या बाजूला. आणि मध्ये आपले सर्व गेस्ट असतील, मध्ये सर्व मान्यवर असतील प्लीज. मागे थांबा थोडे. मध्ये मान्यवर थांबतील. मध्ये मान्यवर थोडं डाव्या बाजूला वा. 4 संघ डाव्या बाजूला, 4 संघ उजव्या बाजूला प्लीज. सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी सावधान स्थितीमध्ये उभे राहा. आपल्या डोक्यावरती ज्या काही कॅप आहेत त्या रिमूव्ह करा. आपल्या राष्ट्राचा बहुमान अभिमान आपल्या नॅशनल अँथमने, राष्ट्रगीताने आपण सर्वजण वाढवणार आहोत. थोडा गॅप सोडा, स्पेस सोडा थोडा प्रत्येकाने, जेणेकरून आपला संघ व्यवस्थित दिसेल. इकडे बघा येल्लो आणि ग्रे जे दोन्ही संघ उभे आहेत त्या पद्धतीने उभे राहा. उजव्या बाजूला थोडा स्पेस सोडा, बाजूला वा. राष्ट्रगीतानंतर इथेच ड्रॉ आपण करणार आहोत. त्यामुळे राष्ट्रगीत झाल्यानंतर कोणी कुठे जाऊ नका, तसेच उभे राहा. त्यानंतर ड्रॉ होतील. ओके, ज्या काही कॅप्स आपल्या डोक्यावरती त्या रिमूव्ह करा. एक महत्त्वपूर्ण सूचना करतोय. ड्रॉ जेव्हा आपण लगेचच करतोय, ज्यांची पहिली मॅच असेल त्या दोन्ही संघांना उपस्थित राहायचंच आहे. टॉस लगेचच करण्यात येईल. ज्या संघाचे खेळाडू नसतील, जो संघ नसेल, त्यांना 3 धावांची पेनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. महत्त्वपूर्ण सूचना.
आपण राष्ट्रगीताला मॅच ऍडजस्ट होणार नाही, आपण एकाच गावातील सर्व खेळाडूंना खेळवतोय. हा, तुम्ही कितीही खेळाडू घेऊन खेळू शकता पण मॅच थांबणार नाही, महत्वपूर्ण सूचना. ठीक आहे, चला आपण राष्ट्रगीताला सुरुवात करूयात. एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. पंजाब बंगा उज्जल तव शुभ गाहे जनगण मंगल. जय हे जय हे जय हे. भारत माता की वंदे. चला लगेच आपण ड्रॉ करूयात. 8ही संघ आहेत. मी पुन्हा एकदा तुमच्या समोर आणेन. 2 पूल आहेत, ए पूल आहे आणि बी पूल. प्रत्येकाने जागेवरती थांबा. ए पूल, ए ग्रुप मधून 4 संघ असतील आणि बी ग्रुप मधून देखील 4 संघ असतील. हॅलो, ए ग्रुप मध्ये ए ग्रुप मध्ये 4 संघ असतील आणि बी ग्रुप मध्ये देखील 4 संघ. बघा, ए आणि बी ग्रुप आहेत. ए ग्रुप मध्ये 4 संघ असतील, ए बी सी डी. बी ग्रुप मध्ये ई एफ जी एच. समजून घ्या, ए ग्रुप मध्ये 4 संघ, ए बी सी डी आणि बी ग्रुप मध्ये ई एफ जी एच. ठीक आहे, आपण पहिला ड्रॉ ओपन करतोय. ए पूल मधील पहिला संघ जास्वी 11. ए ग्रुप मधला पहिला संघ अर्थातच टीम ए जास्वी 11. आता बी ग्रुपचा पहिला संघ म्हणजेच टीम ई बंटी 11. आता ए ग्रुपचा दुसरा संघ म्हणजे टीम बी गावदेवी 11. आता बी ग्रुप कडे आपण जाऊयात. बी ग्रुपचा एफ टीम एफ मोताई 11. पुन्हा आपण ए ग्रुप कडे जाऊयात. टीम सी टीम हिरूबाई 11. टीम बी टीम जी. बी ग्रुपची टीम जी जॉय 11. ए ग्रुपचा शेवटचा संघ असेल टीम डी स्वर्गीय चंद्रकांत प्रतिष्ठान. आणि आता बी ग्रुपचा शेवटचा संघ अर्थातच टीम एच अप्पा एंटरप्राइजेस. आता दोन्ही ग्रुप तुमच्या समोर आणतो. ए ग्रुप मध्ये जास्वी 11, गावदेवी 11, हिरू स्मृती आणि चंद्रकांत प्रतिष्ठान. बी ग्रुप मध्ये बंटी 11, मोताई 11, जॉय 11 आणि अप्पा एंटरप्राइजेस. ए ग्रुपचा पहिला सामना जास्वी 11 आणि गावदेवी 11 यांच्यामध्ये पहिला सामना. जास्वी 11 आणि गावदेवी 11. सेकंड मॅच आहे बंटी 11 आणि मोताई 11. ए ग्रुपचा पहिला सामना आहे जास्वी 11 आणि गावदेवी 11. बी ग्रुप